नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि खरं सांगायचं तर वर्ष संपत आलंय आणि यातील बातम्या वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवतेय, कोणती? की असं वाटतंय की जुन्या व्यवस्था आणि नवीन आव्हानं यांच्यात एक मोठी रस्सीखेच सुरू आहे. सरकार जुने नियम बदलतंय, जुन्या कंपन्या नव्या कंपन्यांना आव्हान देत आहेत. आणि गुंतवणूकदार या सगळ्या बदलांना कसा प्रतिसाद देतायत हेही तितकंच रंजक आहे. बरोबर. अगदी. हा जुनं विरुद्ध नवे संघर्ष आजच्या प्रत्येक बातमीत दडलेला दिसतो बरं का. हो ना. मग ते नियम असोत, कंपन्या असोत किंवा बाजाराची दिशा असो, वर्षाच्या शेवटी भविष्याची एक झलकच यातून आपल्याला मिळतीये. चला तर मग याच दृष्टिकोनातून सुरुवात करूया. पहिलीच बातमी आहे कंपन्यांच्या ताळेबंदाला थेट हात घालणारी. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया म्हणजे ICAI-ने ग्रॅच्युइटीबद्दल एक नवीन नियम सांगितला आहे. आता हे वाचायला थोडं किचकट वाटतं. हो, पण याचा परिणाम खूप मोठा आहे आणि हा बदल खरं तर थेट नव्या कामगार कायद्यांशी जोडलेला आहे. अच्छा. सरकारने काय केलंय की वेतन किंवा वेजेस या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली आहे. आतापर्यंत कंपन्या काय करायच्या? बेसिक सॅलरी कमी दाखवून अलावन्सेस वाढवायच्या. एक्झॅक्टली, जेणेकरून ग्रॅच्युइटीसारख्या देयकांवर कमी खर्च येईल. आता सरकारने त्यावर चाप लावलाय. ओके. म्हणजे समजा एखाद्याचा पगार 1 लाख रुपये आहे, पण त्यातला बेसिक पगार फक्त 30,000 आहे आणि बाकी 70,000 भत्ते आहेत, तर आता नव्या नियमामुळे काय होईल? अगदी अचूक प्रश्न. आता सरकार म्हणेल, थांबा, तुमचे भत्ते एकूण पगाराच्या 50% जास्त असू शकत नाहीत. अच्छा. त्यामुळे तुमच्या उदाहरणात त्या 70,000 रुपयांच्या भत्त्यांपैकी 20,000 रुपये मूळ वेतनात जोडले जातील. म्हणजे त्याचा गणनेसाठीचा पगार 50,000 होईल. बरोबर. आणि त्याची ग्रॅच्युइटी या वाढीव पगारावर मोजली जाईल. कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा फायदा आहे, पण कंपन्यांच्या बजेटवर नक्कीच ताण येणार आहे. आणि ICAI म्हणते की हा वाढीव खर्च याच तिमाहीत दाखवा. हो, याच तिमाहीच्या निकालांमध्ये दाखवला पाहिजे. म्हणजे अनेक कंपन्यांचे नफ्याचे आकडे अचानक कमी झालेले दिसू शकतात. अगदी. एका बाजूला सरकार असं कंपन्यांवर नियम कठोर करत आहे, तर दुसरीकडे व्यावसायिकांना दिलासा देण्याचाही प्रयत्न दिसतोय. GST अपील न्यायाधिकरणाची स्थापना. हो, G-STAT. हे त्याचंच उदाहरण आहे. नाही का? नक्कीच. हा एक प्रकारचा बॅलन्सिंग ॲक्ट आहे. गेल्या 5 वर्षांपासून हे न्यायाधिकरण अस्तित्वातच नव्हतं. 5 वर्षांपासून. हो, विचार करा, GST संदर्भात काही वाद झाला तर व्यापाऱ्यांकडे दाद मागायला जागाच नव्हती. त्यांना थेट हायकोर्टात जावं लागायचं. ज्यात वेळ आणि पैसा दोन्ही वाया. अगदी. आता या 83 सदस्यांच्या नियुक्तीमुळे देशभरात बेंचेस सुरू होतील आणि हजारो प्रलंबित प्रकरणं मार्गी लागतील. हा व्यावसायिकांसाठी खूप मोठा दिलासा आहे बरं का. याच धर्तीवर सरकार नागरिकांसाठी एक संरक्षक कवच तयार करत आहे. डेटा प्रोटेक्शन बोर्ड. हो, याची तयारी सुरू झाली आहे. हे आपल्या डिजिटल आयुष्यासाठी किती महत्वाचं आहे? खूपच जास्त. आज आपला सगळा डेटा म्हणजे फोन नंबरपासून ते बँकेच्या तपशिलापर्यंत सगळं ऑनलाईन आहे. बरोबर. तो चोरीला गेला किंवा त्याचा गैरवापर झाला तर तक्रार कुठे करायची हे बोर्ड तीच जागा भरणार आहे. म्हणजे यांना दंड आकारण्याचे अधिकार असतील? हो, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट 2023 अंतर्गत या बोर्डाला दंड आकारण्याचे आणि निर्णय देण्याचे पूर्ण अधिकार असतील. थोडक्यात ही आपल्या डिजिटल हक्कांसाठी एक स्वतंत्र न्यायव्यवस्थाच असेल. म्हणजे सरकार फक्त आर्थिक नियमच नाही, तर आपल्या मालकीच्या कंपन्यांमध्येही मोठे बदल घडवून आणत आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाने कोल इंडियाला एक मोठा निर्देश दिला आहे, जो याच जुनी व्यवस्था बदलण्याच्या प्रयत्नांचा भाग वाटतो. बरोबर. PMOने कोल इंडियाला सांगितलं आहे की तुमच्या सगळ्या उपकंपन्या जसं की BCCL, सेंट्रल कोल्डफील्ड्स, या सगळ्यांना. हो, सगळ्यांना 2030 पर्यंत शेअर बाजारात लिस्ट करा. आत्तापर्यंत या सगळ्या कंपन्या कोल इंडियाच्या छत्रछायेखाली होत्या. अच्छा. लिस्टिंग केल्याने काय होतं तर प्रत्येक कंपनीचा हिशोब स्वतंत्रपणे लोकांसमोर येतो. त्यांना स्वतःच्या कामगिरीसाठी जबाबदार धरलं जातं. पारदर्शकता वाढते. पण फक्त लिस्टिंग केल्याने पारदर्शकता येईल का? म्हणजे हा सरकारसाठी फक्त निधी उभारण्याचा एक मार्ग तर नाहीये ना? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. लिस्टिंग हा पहिला टप्पा आहे. यामुळे बाजाराचा दबाव येतो, उत्तरदायित्व वाढतं. पण खरी कसोटी आहे ती ह्या कंपन्यांच्या व्यवस्थापनात व्यावसायिकता आणण्याची. नाहीतर हे फक्त निर्गुंतवणुकीचं एक साधन बनेल. पण उद्देश खरंच ह्या कंपन्यांचं खरं मूल्य बाहेर आणणं आणि त्यांना अधिक कार्यक्षम बनवणं हा आहे, असं दिसतंय. कार्यक्षमतेचीच गोष्ट निघालीये तर हवाई प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. हो, ती कंट्रोल रूमची. बरोबर.
विमान उड्डाणांना होणाऱ्या विलंबावर लक्ष ठेवण्यासाठी एक कंट्रोल रूम सुरू झाली आहे. म्हणजे विमानतळावर आता कोणीतरी 24 तास या सगळ्यावर लक्ष ठेवून आहे. हो, तुम्ही त्याला एक प्रकारची वॉर रूम म्हणू शकता. DGCA आणि BCSने मिळून ही 24 तास चालणारी यंत्रणा उभारली आहे. अच्छा. विमान रद्द झालं, उशीर झाला किंवा बोर्डिंग नाकारलं तर या कंट्रोल रूममधून थेट एअरलाईन्स आणि विमानतळ प्रशासनाला जाब विचारला जातो. म्हणजे एक प्रकारचा धाक निर्माण झाला आहे. अगदी. आणि तक्रारींचं निवारण वेगाने होत आहे. ग्राहक केंद्रित नियमांवर सरकारचा भर वाढतोय हेच यातनं दिसतं. आता आपण आपल्या जुने विरुद्ध नवे या मूळ मुद्द्यावर येऊया. हो, इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातून आलेली बातमी याच संघर्षाचं मला वाटतं उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी या क्षेत्राचा राजा असलेल्या ओला इलेक्ट्रिकचा बाजारातील वाटा चक्क अर्ध्यावर आलाय. हे खरंच थक्क करणार आहे. 30% थेट 16.1%. हो. आणि हे कोणी केलं? तर बजाज ऑटो आणि TVS मोटर्ससारख्या जुन्या मुरलेल्या कंपन्यांनी. कमाल आहे. ओलाने तंत्रज्ञान आणलं, डिझाईन आणलं, पण बजाज आणि TVSकडे जे होतं ते ओलाकडे नव्हतं. आणि ते म्हणजे देशभरात पसरलेलं विश्वासू सर्व्हिस नेटवर्क. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे हे फक्त सर्व्हिस नेटवर्कमुळे आहे की भारतीय ग्राहक नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना सुद्धा जुन्या विश्वासू ब्रँडकडे वळतोय, याचं हे मोठं लक्षण आहे का? इज दिस अ लेसन फॉर ऑल द टेक डिसरप्टर्स इन इंडिया? एक्झॅक्टली. हेच दाखवतं की भारतासारख्या देशात तुम्ही फक्त मूव्ह फास्ट अँड ब्रेक थिंग्स या सिलिकॉन व्हॅलीच्या मंत्रावर यशस्वी होऊ शकत नाही. बजाजसारख्या कंपन्यांनी दशकानुदशके जी विश्वासाची आणि प्रत्यक्ष उपस्थितीची एक मजबूत भिंत उभी केली आहे, ती ओलांडणं केवळ तंत्रज्ञानाच्या जोरावर शक्य नाही. म्हणजे नवीन तंत्रज्ञानासोबतच विक्री पश्चात सेवेचा आणि विश्वासाचा जुना वारसा किती महत्वाचा आहे हेच यातून सिद्ध होतं. 100%. खरंच हाच जुने विरुद्ध नवे संघर्ष आपल्याला शेअर बाजारातही दिसतोय का? वर्ष संपताना बाजार थोडा थबकलेला दिसतोय. निफ्टी 26,200च्या पातळीवर अडखळतोय. हो, इथेही एक प्रकारची अनिश्चितता आहे. तांत्रिक भाषेत सांगायचं तर RSI सारखे निर्देशक बॅरिश डायव्हर्जन्स दाखवत आहेत. ओके, आता हा शब्द ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगा. सोप्या भाषेत सांगायचं तर समजा गाडीचा स्पीडोमीटर 80 दाखवत आहे, पण तुम्हाला जाणवतंय की इंजिनचा आवाज कमी झालाय आणि गाडी हळूहळू वेग गमावत आहे. अच्छा. बाजार वर जात असल्याचा भास होतोय, पण आतून त्याची ताकद कमी होतीये. त्यामुळे दीर्घकालीन तेजी असली तरी गुंतवणूकदारांनी सध्या थोडं सावध राहण्याची गरज आहे. आणि याच संदर्भात एक मथळा आहे, स्टॉक पिकिंगसाठी एक क्रूर वर्ष. म्हणजे काय? मोठमोठ्या फंड मॅनेजरसाठी हे वर्ष अवघड गेलं? खूपच अवघड. याचा अर्थ असा की अनेक ॲक्टिव्ह फंड मॅनेजर्सना, जे खूप अभ्यास करून शेअर्स निवडतात, त्यांना साधा निफ्टी किंवा सेन्सेक्स इतकाही परतावा मिळवता आलेला नाहीये. बरोबर. आणि गंमत म्हणजे याचं कारण आहे S&P 500 सारख्या निर्देशांकातली वाढ ही फक्त 7 मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांमुळे झाली. फक्त 7 कंपन्या? हो. त्यामुळे ज्या फंडांनी या 7 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली नाही ते मागे पडले. म्हणजे मोठमोठ्या फंड मॅनेजर्सना जे जमलं नाही ते कदाचित एका सामान्य गुंतवणूकदाराने फक्त निफ्टीमध्ये गुंतवणूक करून साधलं असेल. अगदी. कधीकधी काहीही न करणं हेच सर्वात चांगलं असतं. खरंय. त्यामुळेच अनेक गुंतवणूकदारांनी ॲक्टिव्ह फंडांमधून पैसे काढून पॅसिव्ह फंडांमध्ये म्हणजे इंडेक्स फंडांमध्ये गुंतवले आहेत. इथेही जुनी ॲक्टिव्ह स्ट्रॅटेजी विरुद्ध नवी पॅसिव्ह स्ट्रॅटेजी असा संघर्ष दिसतोय. आणि चांदीच्या बाबतीत तर हा संघर्ष आणखीच तीव्र आहे. भाव विक्रमी पातळीवर आहेत, पण मोठ्या घसरणीचा धोकाही सांगितला जातोय. हे इतकं टोकाचं चित्र का आहे? कारण चांदी 2 दगडांवर पाय ठेवून आहे बरं का. म्हणजे एकीकडे सौर पॅनल आणि इलेक्ट्रिक वाहनांमुळे तिला प्रचंड औद्योगिक मागणी आहे. ही भविष्याची मागणी आहे. बरोबर. पण दुसरीकडे चीनची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता आहे, जो चांदीचा पारंपरिक मोठा ग्राहक आहे. आणि नफा वसुलीचा धोका तर आहेच. अगदी. भाव इतके वाढल्यामुळे गुंतवणूकदार कधीही प्रॉफिट टेकिंग करू शकतात. त्यामुळे तेजी आणि मंदीची तलवार एकाच वेळी डोक्यावर टांगलेली आहे. आता तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्सच्या जगाकडे वळूया. इथे तर जुने विरुद्ध नवे हा संघर्ष मला वाटतं सर्वात जास्त दिसतो. हो. भारतातील टेक M&A म्हणजे कंपन्यांची खरेदी विक्री तब्बल 29 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. हो, आणि यामागे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सर्वात मोठं कारण आहे. अच्छा.
मोठ्या IT कंपन्यांना लक्षात आलंय की AIची शर्यत जिंकायची असेल तर फक्त नवीन तंत्रज्ञान असून चालणार नाही. तर ते चालवणारे कुशल लोकही लागतील. बरोबर. त्यामुळे चांगल्या AI टॅलेंट असलेल्या छोट्या कंपन्यांना विकत घेण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. याला ॲक्वी हायरिंग म्हणतात. आणि याच स्टार्टअपच्या दुनियेत क्विक कॉमर्स कंपनी झेप्टो IPO आणण्याच्या तयारीत आहे. पण मला नेहमी प्रश्न पडतो की 10 मिनिटात किराणा पोहोचवण्याच्या या मॉडेलमध्ये पैसे तरी कसे बनतात? हा सगळा खेळ फक्त व्हॅल्युएशनचा आहे का? तुम्ही अगदी कळीच्या मुद्द्याला हात घातलाय. क्विक कॉमर्स मॉडेलमध्ये प्रचंड खर्च आहे. हो, म्हणजे प्रत्येक लहान भागासाठी एक डार्क स्टोअर, शेकडो डिलिव्हरी कर्मचारी. अमाप पैसा खर्च होतो यावर. त्यामुळे गुंतवणूकदार आता झेप्टोच्या IPOकडे ग्रोथ म्हणजे विस्तार विरुद्ध प्रॉफिटॅबिलिटी म्हणजे नफा या चष्म्यातून पाहणार आहेत. बरोबर. तुम्ही किती वेगाने वाढताय यापेक्षा तुम्ही नफा कसा आणि केव्हा कमावणार हा प्रश्न आता अधिक महत्त्वाचा बनला आहे. खरंच. चला, आता या सगळ्या गंभीर चर्चेतून बाहेर पडून वृत्तपत्राच्या पॅनॅश पुरवणीतील एका हलक्या-फुलक्या पण महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. हो. सणासुदीच्या काळात वाढणारी चिंता कशी हाताळावी. हो, आणि यात खूप सोप्या टिप्स दिल्यात बरं का. एक मला खूप आवडली. कोणती? 20 मिनिटांचा वेळ बाजूला ठेवा आणि फक्त त्याच वेळेत चिंता करा. बाकी वेळ नाही. बाकी वेळ नाही. यासारख्या छोट्या गोष्टी मानसिक स्वास्थ्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. आणि जाता जाता इतिहासाला एक स्पर्श. इजिप्तमध्ये 4600 वर्षे जुनी एका राजाची नाव पुन्हा जोडून संग्रहालयात ठेवली आहे. 4500 वर्षांपूर्वीची. हो, विचार करा, 4500 वर्षांपूर्वीची गोष्ट आपण आज पाहू शकतो. अप्रतिम. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली. वर्षाच्या शेवटी प्रत्येक क्षेत्रात एक स्थित्यांतर घडतंय. ICIचे नियम असोत, कोल इंडियाची पुनर्रचना असो किंवा इलेक्ट्रिक वाहन आणि क्विक कॉमर्समधली स्पर्धा असो, सगळीकडे जुन्या पद्धतींना आव्हान दिलं जात आहे आणि नव्या वाटा शोधल्या जात आहेत. अगदी. आणि आजच्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा मुद्दा मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. कोणता? आपण पाहिलं की सरकार आणि नियामक संस्था जुन्या व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवत आहेत. मग तो डेटा कायदा असो किंवा GST न्यायाधिकरण. पण खरा प्रश्न उपस्थित होतो ओला इलेक्ट्रिकच्या बातमीतून, जो आजच्या आपल्या चर्चेचा सार आहे. बरोबर. जेव्हा ओल्यासारख्या नव्या तंत्रज्ञानावर आधारित कंपनीला बजाजसारख्या जुन्या कंपनीकडून आव्हान मिळतं, तेव्हा हे सिद्ध होतं का की भविष्यात यशस्वी होण्यासाठी केवळ नाविन्य, इनोव्हेशन पुरेसं नाही, तर विश्वास आणि वितरणाचा जुना वारसा म्हणजे लेगेसी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. अगदी. येणाऱ्या काळात तंत्रज्ञान आणि विश्वास, नाविन्य आणि वारसा यांच्यातलं संतुलन कसं साधलं जाईल यावरच उद्याच्या विजेत्यांची नावं ठरणार.